आज्या, ए आज्या, जिजी, ए जिजी. अरे जीजी नाहीये घरी. जीजी आणि मम्मी सुमी मावशीकडे गेलेत. आज्या कुठं आहे? अजिंक्य पण नाहीयेत घरी. कुठं गेलाय सकाळ सकाळ? काय माहित. कुठं गेलाय काय माहित. फोन पण लागना त्याचा. बर मी येऊ का? राहुल्या थांब. मला तुला काहीतरी विचारायचंय. काय विचारायचंय? आमच्या अजिंक्यांची कोण मैत्री नाही का? हा? हल कोणच नाही. आज्याची मैत्रीण. मला माहितीये. त्या दिवशी रानात पार्टीला आलेली पोरगी त्यांची मैत्रीणच आहे ना? कुठली पार्टी? मी नव्हतो कुठल्या पार्टी बिर्टीला. विक्रमच्या भरतीची पार्टी. तू होतास की तिथंच? हा तवा होय. होतो की मी. पण ती आमची मैत्रीण नाही. ती यास्मिनची मैत्रीण आहे. अजिबात खोटं बोलू नकोस. ती अजिंक्यांची लेक खास मैत्रीण आहे असं ऐकलंय मी. अजिंक्यांचं कुठं प्रेम बिम चालू आहे का बाहेर? अयो ही जैडी लयच प्रश्न विचारायला लागल्या. हितनं सटकायला पाहिजे. नाही मला काय माहित नाही. बर येऊ का? मला दुकानात लय गिरायक काय. येतो. राहुल्या ऐक की. राहुल्या तू बोल. नाही तू बोल. मला काय बोलायचं नव्हतं. तूच बोल. मला बी काय बोलायचं नव्हतं. बोल तू. ज्योतिष्य सांगणार, भविष्य सांगणार, खऱ्याचं खोटं करणार, खोट्याचं खरं करणार, खरं कधी सांगणार नाही, खोटं कधी बोलणार नाही. दोन शब्द बोलू का दादा? बोला म्हटलं तरी बोलणार आणि नाही म्हटलं तरी बोलणार. लक्ष्मी नारायणासारखा जोड आहे तुमचा. ओ बाबा जा की पुढं. पुढे जा म्हटलं तरी पुढे जाणार नाही. पण तुमची गाडी आयुष्यामध्ये खूप पुढे जाणार आहे. कारण वहिनींची तुम्हाला साथ आहे. कुठल्या वहिनींची? तुमची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दादा, वहिनींच्या लकवर तुमच्या आयुष्यात खूप कल्याण होणार आहे. ए अरे ती काय माझी बायको नाही. आता नसली तरी ती तुमची बायको होणार आहे. भविष्य तुमचं खरं सांगतो, खोटं ठरणार नाही. तुम्हाला सांगतो वहिनी. ओ मला काही इंटरेस्ट नाही याच्याशी लग्न करण्यात. आणि परत वहिनी म्हणायचं नाही. लग्नात जरी इंटरेस्ट नसला तरी तुमच्या लग्नाचा योग आहे. परड्यात तुझ्या भाकर वाढली आहे पण खायची तुला भ्रांत नाही. सगळ्यांसाठी खूप करतेस पोरी पण घरच्यांची तुला साथ नाही. खरंय का खोटं? मग यास्मिन बरोबर नाही जायचं का? तुझं काम आहे ना. मग घरातल्या कुणाबरोबर तरी जा. तू काय एकटी जायचं नाही. तू जाणार असेल तर मी येणारच. हो हो खरंय. तुमचं पण सांगतो दाजी. ए अरे आता तर दादा म्हणत होता लगेच दाजी. आता या वहिनी म्हणून नको म्हणाल्या ना म्हणून. ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की आता लवकरच तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे. गोंडस राजकुमार येणार आहे. त्याचंही भविष्य तुमच्यासारखंच उज्ज्वल असणार आहे. अहो कोण राजकुमार? काय बी बोलू नका. नाहीतर काय. शब्द माझा खरा ठरणार. तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. ए बाबा जायचं काय येशील? जा म्हटलं तर जातो पण पैशाची मला हाव नाही.
तुमच्या नावानं दिवाबत्ती करीन म्हटलं देवीला, तेवढी दक्षिणा दिली तर बरं होईल. बाकी काही मागत नाही. हे गे दक्षिण आणि जा बाबा. लाखात एक जोड आहे तुमचा, असाच सोबत राहा. आता दिली ना दक्षिण, जावा की मग. असल्या भविष्यवाल्यांची भविष्य कोटी असते. नाहीतर काय बी बोलायचं म्हणून बोलतात. माझं लग्न तुझ्याशी लावत होते. नाहीतर काय. ए मला काय येड लागले तर पण लग्न करायला. हे मला बी काय हाऊस नाही. तुझ्याशी लग्न करणाऱ्याचा हालच आहे. कसला हाल? कसलं नाही. हे नीट बोलायचं आजा. आप्पा काय करताय? कोण? मी वय हाय की दुकानात. वा, काय दुकान आहे तुमचं? जुनच आहे. तुला काय पाहिजे? काय नाही, असं आमचं दुकान बघून बघून कटाळलो म्हणून तुमचं बघायला आलो. भारे दुकान. तुमचं घरात शांत शांत दिसतंय. आमच्या घरात कायम शांतताच असते. वय वय, पण आप्पा शीतल कुठे दिसत नाही. कोण? आमची शितली वय. ती जरा बाहेर गेली या कॉलेजला. कॉलेजला गेल्या वय? कुणा बरोबर गेल्या? आता कोणाबरोबर जाणार ती? तिची तीच जाणार ना कॉलेजला. काय रावल्या तू पण. नाही म्हणजे असंच विचारलं. आप्पा येऊ का? कोण? तू वय. आता मीच निघालोय म्हणलं मीच जाणार की. बर जा मग. काय आप्पा तुम्ही बी.